नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाचा प्रश्न घेऊन तुमच्या समोर आलाय। टीईटी 2025 चा तुम्ही फॉर्म भरला असेल, भरत असाल किंवा भरायचा असेल तर हा व्हिडिओ नक्की ऐका। तुमच्या मित्रांना 5 मित्रांना नक्की शेअर करा, तुमच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा। प्रश्न असा आहे की सर मी टीईटीचा फॉर्म तर भरत आहे, पण टीईटीचा फॉर्म भरत असताना योग्य ते डॉक्युमेंट माझ्याकडे नाहीये। उदाहरणार्थ आरक्षण संदर्भातलं डॉक्युमेंट माझ्याकडे नाहीये, समांतर आरक्षणाचं डॉक्युमेंट माझ्याकडे नाहीये किंवा डोमेसाइल संदर्भातले डॉक्युमेंट माझ्याकडे नाहीये, तर मी आता फॉर्म भरताना जर माझ्याकडे अवेलेबल डॉक्युमेंटनुसार फॉर्म भरला तर नंतर मला यामध्ये बदल करता येईल का? माझा बदल कधी करायचा असतो? टीईटी ही पात्रता परीक्षा आहे, नंतर बदल म्हणजे मुख्य परीक्षा ज्याला आपण म्हणतो त्याला टेट म्हणतो, TAIT। या टेट परीक्षेमध्ये मला बदल करता येईल का? मग टेट परीक्षेमध्ये समांतर आरक्षणामध्ये बदल करता येईल का किंवा समांतर आरक्षण घेता येईल का? समांतर आरक्षण म्हणजे कोणतं आरक्षण? उदाहरणार्थ त्याला म्हणजे प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, एक्समॅन आहे, एक्समॅनची फॅमिली आहे किंवा तुमचा प्रोजेक्ट अफेक्टेड किंवा दिव्यांग आहात, तुम्ही अनाथ असाल किंवा स्पोर्ट पर्सन असाल, असे 8 प्रकारचे वेगवेगळे आरक्षण आहेत। त्यामध्ये मला इथे बदल करता येईल का, घेता येईल का? कारण आता डॉक्युमेंट नाही, नंतर माझे मिळणार आहे मला। नंतर कॅटेगरीत बदल करता येईल का? सर माझ्याकडे आता SCBC EWS निघत होतं किंवा OBC निघत होतं, पण माझ्याकडे आता डॉक्युमेंट काढायला गेलो होतो, वेळ खूप लागणार आहे, मी आता ओपनमधनं फॉर्म भरतो आणि नंतर भविष्यात मला टेटमध्ये कॅटेगरीमध्ये बदल करता येईल का हे पण सांगतो। आता कॅटेगरीत बदल करताना नीट लक्षात घ्या, असं म्हणता येणार तुम्ही आता EWS दाखवलं नंतर SCBC करता येईल का, तुम्ही आता OBC दाखवलं नंतर SC करता येईल का, असा कॅटेगरीत बदल करता येणार नाही। कॅटेगरीचे डॉक्युमेंट नाही म्हणून तुम्ही काय करा, ओपनमधून फॉर्म भरू शकता। ओपनचे जे 90+ तुम्हाला मार्क पाहिजे असं मी तुम्हाला म्हटलं, ते मार्क घेऊन तुम्ही टीईटी पात्र होऊ शकता आणि भविष्यामध्ये तुम्ही कॅटेगरीमध्ये बदल म्हणजे काय, ओपन होता तुम्ही टीईटीमध्ये तर टेटमध्ये तुम्ही तुमची ओरिजिनल जी कॅटेगरीचे डॉक्युमेंट जमा करून ते डॉक्युमेंट जमवून तुम्ही टेटमध्ये बदल करता येऊ शकतो। मात्र असं बघा, हे काय म्हणूया आपण, असं खरं नसतंच। म्हणजे तुम्ही आता OBC मधनं भरलं, नंतर SCतनं भरलं, नंतर STतनं भरलं, असं शक्यतो चालत नाही। इथे ते बघणार नाही, हा मुद्दा वेगळा। टेटमध्ये टीईटीला कोणत्या कॅटेगरीतनं भरला हे ते विचारणार नाही तुम्हाला, तो मुद्दा वेगळा। टीईटीचं सर्टिफिकेट घेताना तुम्ही ज्या कॅटेगरीतनं फॉर्म भरा त्या कॅटेगरीचं सर्टिफिकेट ते विचारतात, लक्षात घ्या। पण मात्र टेटला असं विचारत नाही, टेटला फक्त पात्रतेबद्दलचं टीईटीचं सर्टिफिकेट पाहिलं जातं, बाकी काही पाहिलं जात नाही। मला काय म्हणायचं तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल, पुढे मी डिटेलमध्ये सांगतोय। आणि शैक्षणिक अर्हता आणि व्यावसायिक अर्हतेमध्ये आत्ता काही गोष्टी माझ्याकडे नाही किंवा ॲपियर आहे, काही नाही माझ्याकडे डॉक्युमेंट, तर मला नंतर अपडेट करता येईल का, बदल करता येईल का, तर येईल करता। बघा टीईटी आणि टेट हे दोघे गोष्टी वेगवेगळी आहे, सो बदल करता येतो। तुम्हाला मी काही एक्सपिरियन्स दाखवतो पाठीमागच्या टेटचे। टेट 2025ला एक्झाम झाली, त्यात त्यांनी नोटिफिकेशन काय दिलं होतं ते पण मी तुम्हाला दाखवतो। पण तत्पूर्वी तुम्ही जर हा फॉर्म भरला असाल, अभ्यासाला सुरुवात केली असेल, तर तुमच्यासाठी इग्नाइट अकॅडमीच्या दोन्ही बॅचेस अवेलेबल आहे। एक विद्यार्थी मित्रांसाठी आहे द्रोणा 7.0 ची बॅच, एक शिक्षक मित्रांसाठी आचार्य 1.0 बॅच। दोन्ही बॅच तुम्हाला अगदी प्रॉपर शिकवणार आहे। ह्या फॅकल्टीचे डेमो लेक्चर यूट्यूबवरती अवेलेबल आहे। या बॅचमध्ये तुम्हाला बघा टू द पॉईंट शिकवलं जाणार आहे, वेगवेगळ्या फॅकल्टी आहे, PDF नोट्स आहे, टेस्ट सिरीज सगळं अवेलेबल आहे। जवळपास तुम्हाला बघायला मिळेल 340+ टेस्ट सिरीज अवेलेबल आहे। तेव्हा मेंटोरिंग सेशन पण अवेलेबल, डाऊट क्लिअरिंग सेशन पण अवेलेबल असणार आहे। ओल्ड स्टुडंट तुम्ही जर असाल, आमचे ज्यांनी TET CET टेट केंद्र प्रमुखला ऑलरेडी ॲडमिशन असेल, तर त्यांना 50% सुटे कूपन कोड ओल्ड स्टुडंट वापरायचा। बॅचेस आजपासून चालू झाल्या आहे, डे 1 पासून लगेच जॉईन करा, सिरियसली अभ्यास करा। त्याचबरोबर CTTची आणि CT प्लस TETची बॅच सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे। पण मी तुम्हाला सजेशन देईल, माझं सजेशन, बाकी तुम्ही डिसिजन घ्या। याचा अभ्यास आता करण्यापेक्षा फक्त TET वरती फोकस करा। हा अभ्यास तुम्हाला खूप जास्त एफर्ट घ्यावा लागणार आहे, कारण हिंदी मीडियममध्ये क्वेश्चन पेपर असते। सो लगेच बॅच जॉईन करा। बॅच जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, ॲप डाउनलोड करा आणि बॅचेस परचेस करा। आता तुझ्या पुढच्या मुद्द्याकडे, टेट 2025 बघा। आता मी तुम्हाला एक्झाम्पल देतोय, जी टेट 2025 झाली होती ती मे 2025च्या दरम्यान झाली होती। सो या जाहिरातीमध्ये काय सांगितलंय ती जाहिरात नीट वाचा तुम्ही। बघा 25/4/2025 आलेले नोटिफिकेशन आहे, त्यात त्यांनी सांगितलेला मुद्दा नीट लक्षात घ्या। महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या तसेच महाराष्ट्र शासनाच्या इतर विभागांच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरती करता शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी 2025 या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात येणार असून, आता ही तुम्हाला मुद्दाम का वाचून दाखवलं, कारण ही ऍड आली आहे 2025 टेटची। यात टीईटीचा काही उल्लेख केला त्यांनी नाही। टीईटीच्या पूर्वी कोणी दिली असेल, कधी पण दिली असेल, त्याचा उल्लेख नाही। आणि त्यातला महत्त्वाचा मुद्दा बघा, टेट 2025 जाहिरात काय सांगते बघा। हा एक मुद्दा महत्त्वाचा, 4.9 4.11। आता फॉर्म भरताना तुम्हाला त्यांनी काय सांगितलं बघा, आरक्षित प्रवर्गाचा दावा करणार आहे, म्हणजेच काय, तुम्हाला आरक्षण घ्यायचं असेल तर, बरोबर आहे, आरक्षण म्हणजेच तुम्हाला कॅटेगरीमध्ये, तुम्हाला कॅटेगरीतनं फॉर्म भरायचा असेल तर
उमेदवाराकडे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, खुल्या प्रवर्गातील महिला वळून नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्ग असल्याबाबतचा म्हणजेच काय EWS आणि SCBC ओके पुरावा म्हणून सक्षम अधिकाऱ्याने वितरित केलेले व ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. टेटचा फॉर्म भरताना ते सांगतात आता टेटचा तुम्ही फॉर्म भरता ज्याच्यामधून तुम्ही शिक्षक होणार, शिक्षक भरतीच्या प्रोसेसमध्ये येणार आहात. या परीक्षेसाठी फॉर्म भरताना तुम्हाला हा टेटचा फॉर्म भरण्याची अंतिम डेट जी आहे त्या डेट पर्यंतचं एनसेल लागणार आहे. मग टीटीचं एनसेल ते बघणार का? नाही. लक्षात घ्या. दुसरा मुद्दा काय बघा, हा एक मुद्दा आहे आरक्षणाचा म्हणजे सामाजिक अथवा समांतर. आता बघा समांतर आरक्षण पण दाखवलंय. समांतर आरक्षण वेगवेगळ्या प्रकारचे 8 आहेत. कोणकोणते आहे? महिला आरक्षण आहे, दिव्यांग आहे, अनाथ आहे, अंशकालीन आहे, एक्समॅन आहे, प्रोजेक्ट अफेक्टेड आहे, त्यानंतर अर्थक्वेक अफेक्टेड आहे आणि एक आहे एक्समॅन आर्मी आहे. सो हे 8 प्रकारचे समांतर आरक्षण आहे. सामाजिक आरक्षण म्हणजे कोणते? SC, ST, OBC, NT, अ क ड, SCBC, EWS आणि OBC आणि SBC हे सगळे समांतर सामाजिक आरक्षण आहे. अथवा सोयी सवलतीचा दावा करणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित कायदा नियम आदेशानुसार विहित नमुन्यातील प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून अर्ज स्वीकारण्यासाठी बघा हा मुद्दा विहित करण्यात केलेल्या अंतिम दिनांकापूर्वीचे वैध प्रमाणपत्र उपलब्ध असणे अनिवार्य आहे. म्हणजे आता जर नसेल तर घाबरू नका. फक्त फरक काय होतो, आता नसेल तर तुम्हाला ओपन मधून 60% मार्क पाडावे लागतील जर तुमच्याकडे कॅटेगरी सर्टिफिकेट नसेल. अन्यथा तुम्हाला असते तर 55% पाडावे लागले असते. पण असंही तुम्हाला 60% पाडणं गरजेचं आहे. याच्यावरती मी व्हिडिओ घेतलाय. 90+ मार्क का पाहिजे? 89 नकोय आपल्याला, 90+ पाहिजे. 90 किंवा 90+ पाहिजे. का पाहिजे? कारण ओपनच्या जागा मिळतील. नाहीतर उपयोग काय? सो लक्षात घ्या. फक्त ज्यांचं एज जास्त झालंय 38+ झालंय त्या उमेदवारांना मात्र कास्ट मधून फॉर्म भरला तर उपयोग आहे, अन्यथा उपयोग होणारच नाही. हा पण मुद्दा नीट लक्षात घ्या. ओके. आता हे सगळं लक्षात मला. आता मी उपयोग नाही असं म्हटलं म्हणजे काय, तुम्हाला कॅटेगरीतून भरावं लागेल आता फॉर्म. कारण तुमचा 38+ असेल आता तर तुम्हाला इथे फॉर्म कॅटेगरीमधून भरावं लागेल जेणेकरून टेटला तुम्ही पात्र व्हाल. टीटी तुम्ही देऊ शकतात 38+ सोडा, तुम्ही 99 वर्षाचे असेल तरी टीटी देऊ शकतात. पण तुम्हाला देऊन टेटमध्ये उपयोग होणार नाही. टेटला तुम्हाला जर ओपनच्या जागा घ्यायच्या असेल तर तुम्हाला 38 कमी लागेल आणि जर फक्त कॅटेगरीतून जागा घ्यायची असेल तुम्हाला तर 38+ असेल तरी चालणार आहे. ओके. हा मुद्दा क्लिअर झाला तुम्हाला. हा आता हे 2 टेट 2025च्या जाहिरातीमध्ये सांगितलेले मुद्दे आहेत. ते काय सांगतात की टेटचा फॉर्म भरताना तुम्हाला टेटचा फॉर्म भरण्याच्या लास्ट डेट पर्यंतचे डॉक्युमेंट असेल तर तुम्ही समांतर आरक्षण आणि सामाजिक आरक्षणाचा लाभ 100% घेऊ शकतात. सो महत्वाच्या प्रश्नांचे उत्तर काय मी सांगतो. समांतर आरक्षणामध्ये बदल करता येणार का टेटमध्ये? तर यस करता येईल तुम्हाला. ओके. कॅटेगरीत बदल करता येईल का? तर यस. मी टेट बद्दल बोलतो. यस करता येईल. शैक्षणिक अर्हता, व्यावसायिक अर्हता अपडेट किंवा बदल करता येईल का? तोपर्यंत कदाचित तुमचं DED कंप्लीट होईल, BEd कंप्लीट होईल, तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट होईल. आता ऍपिरो भरताय तुम्ही, कदाचित तोपर्यंत पदवी पण असेल, तोपर्यंत पदवी पण झाली असेल तर ती अपडेट करता येते. सो लक्षात घ्या. हा मुद्दा वेगळा. टेट झाल्यानंतर तुम्हाला पोर्टलला पण रजिस्ट्रेशन करावं लागतं. पण पोर्टलला रजिस्ट्रेशन करण्यासाठी टेटमध्ये जी माहिती भरली ना तीच लागते पोर्टलला. मात्र TT मध्ये भरलेली माहिती टेटला लागते का? नाही. टेटला नव्याने रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि टेटमध्ये भरलेली माहिती तुम्हाला पोर्टलवरती ॲज इट इज वापरावी लागते. नवीन वापरायची गरज नाही किंवा नवीन घेता येत नाही. कळतंय मी काय सांगतोय? सो काळजी करू नका. तुमच्याकडे आता डॉक्युमेंट नसतील जरी 3 ऑक्टोबर पर्यंत वेट करा. नसेल तुमच्याकडे डॉक्युमेंट तर फॉर्म भरून टाका. ओके. म्हणजे लागतं काय डॉक्युमेंट तुम्हाला? इथं कॅटेगरी सर्टिफिकेट लागतं आणि डोमिसाईल लागतं किंवा रहिवासी दाखला डोमिसाईलच पाहिजे असं पण नाही. तुम्ही तुमचं 10वीचं मार्कशीट म्हणा किंवा जन्म दाखला म्हणा तो पण वापरू शकतात. काही प्रॉब्लेम नाही. ओके. सो ह्या मुलांचे प्रश्नाचं उत्तर मी थोडक्यात तुम्हाला दिलेलं आहे. उत्तर मिळालं असलं मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आवडत असेल व्हिडिओ तर लाईक करून शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आणि जाताना अभ्यासासाठी महत्त्वाचे हे बुक्स अवेलेबल बघा. हे बुक्स नक्की घ्या. हे बुक्स तुम्हाला कुठे मिळतील? सगळ्यांकडे असावं हे बुक आहे बघा. TT शिक्षक पात्रता सक्सेस मास्टर म्हणून पुस्तक आहे. PYQचे पुस्तक याच्यात बुक PYQचे प्रश्न 3000+ टाकलेले आहे. पेपर 1 साठी सेपरेट बुक आहे, पेपर 2 साठी सेपरेट बुक आहे. अध्यापन शास्त्र आणि बालमानसशास्त्राचं सेपरेट पुस्तक तुम्हाला अवेलेबल असणार आहे. सो हे ऑर्डर करण्यासाठी तुम्ही ॲपवरनं करा, Amazonवर करा किंवा जवळच्या बुक स्टोअरला जाऊन पण तुम्ही ऑर्डर करू शकतात. यासाठी तुम्ही हे आमचं ॲप आहे डाउनलोड करा. काही शंका आली तर ह्या नंबरला कॉल करा. पण शक्यतो डायरेक्ट ॲपवरनं परचेस करा. नंबरला कॉल करायची गरज तुम्हाला पडणार नाही. पुन्हा एकदा व्हिडिओ आवडला तर लाईक करून शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा. आणि तुमच्या मनात जर प्रश्न असेल तर मनात न ठेवता खाली कमेंट बॉक्समध्ये टाकून द्या. पुन्हा भेटूया. धन्यवाद.